सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर शेटफळजवळ सोमवारी सकाळी 10च्या सुमारास कारने दुचाकीला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत। मुंबईहून सोलापूरकडे जाणाऱ्या भरधाव कारने मोडनिंबावरून सिद्धेवाडीकडे जात असलेल्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली। यात डोक्याला जबर मार लागून दुचाकी चालक गंभीर जखमी झाला, तर कारमधील अन्य 5 जण किरकोळ जखमी झाले। अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार युवराज बजरंग शिंदे वय वर्ष 55 राहणार सिद्धेवाडी तालुका मोहोळ यांना वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर गोरखनाथ लोंढे यांनी मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले। कारमधील किरकोळ जखमी झालेल्या 5 जणांना शेटफळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। त्यांच्यावर डॉक्टर सर्वदे यांनी उपचार करून त्यांना कळंबोली येथे पाठविले। मच्छिंद्र नागनाथ नागरगोजे, सविता वामन खाडे दोघेही राहणार कळंबोली, दक्ष बाळू मगर, निर्मला बाळू भगत, देवांश बाळू भगत तिघेही राहणार पनवेल अशी जखमींची नावे आहेत। मच्छिंद्र नागरगोजे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी पंढरपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोलनाका येथील गस्ती पथक व मोडनिंब महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन अपघातातील कार आणि दुचाकी क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली। या अपघाताची नोंद मोहोळ पोलिसात झाली असून तपास हवालदार चव्हाण करत आहेत।